नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. जय जवान जय किसान जय विज्ञान. प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोकोपीटविषयी थोडक्यात माहिती. कोकोपीट कसे तयार करावे, त्याचा वापर आणि कोकोपीटचे फायदे किंवा महत्त्व. कोकोपीट हा अत्यंत महत्त्वाचा विषय शेती क्षेत्रासाठी, म्हणजेच बियाणे उगवण्यासाठी चांगल्या दर्जाचे, त्याचबरोबर झाडांची ग्रोथ चांगली होण्यासाठी त्याचे असंख्य भरपूर फायदे आहेत. तर चला मग जाणून घेऊया कोकोपीटविषयी अधिक माहिती. कोकोपीट म्हणजे नेमकं काय? जे नारळ म्हणून ओळखलं जातं. तर नारळाचा जो वरचा भाग असतो, नारळाचा शेंडीचा जो भुसा असतो, नारळ पूर्णपणे सोलल्यावर खाली तपकिरी रंगाचा जो भुसा पडतो ते म्हणजे कोकोपीट. फक्त हे मोठ्या प्रमाणावर भुसा व्यवस्थित साफ केला जातो. त्यानंतर तो व्यवस्थित त्याचे केमिकल्स टेस्ट केले जाते आणि त्याच्या ब्रिक्स तयार केले जातात. तर शेतकरी बंधूंनो, कोकोपीटचा वापर सर्व भाजीपाला रोपासाठी उपयुक्त असतो. मुद्दा क्रमांक 2. तसेच सर्व फळांच्या रोपांसाठी उपयुक्त. झाडाला चांगल्या प्रकारची हवा खेळती राहण्यासाठी कोकोपीटचा वापर करू शकतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. कोकोपीट कसे तयार करावे जाणून घेऊया. सर्वात अगोदर आपण नारळाच्या साली किंवा जटा असतात त्या बारीक करून घ्यायच्या. एका ठिकाणी साफसुथऱ्या जागी उन्हामध्ये 4 दिवस तापू द्या. त्या नारळाच्या जटांचा कैचीच्या सहाय्याने लहान तुकडे करू शकतात. लक्षात असू द्या, कोणताही तुकडा टणक असेल तर तो बाजूला काढा. मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यावे. बारीक करायचे आहे की तोपर्यंत पावडर होत नाही. तसेच पाहायला गेलं तर नारळाच्या सर्व बारीक होणे खूप शक्य नाही. जे बारीक भुसा तयार होतो तो वेगळा करा, जो जाड असतात तो वेगळा करा. त्यानंतर त्यामध्ये पाणी मिसळा. ज्यावेळेस चांगल्या प्रकारे कोकोपीट शोषून पाणी घेईल, जास्तीत जास्त त्यातलं पाणी कमी करा. आता कोकोपीट तयार होईल. तर कोकोपीट वापरण्याचे फायदे. अत्यंत महत्त्वाचा विषय बघत असताना आपल्याला त्यामधून असं दिसून येतं की कोकोपीट वापरल्याने आपल्याला कोणते बेनिफिट होणार आहेत. तर अवश्य आपण त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर बघा, कोकोपीटचे कोणकोणते फायदे आहेत. तर मुद्दा क्रमांक 1, कोकोपीट बियाणे रोपांसाठी खूप छान आहे. मुद्दा क्रमांक 2, कोकोपीट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. मुद्दा क्रमांक 3, रोपामध्ये जास्त पाणी रोपामध्ये राहत नाही. 4, कोकोपीटचा पाण्याचा लेवल 5.7 ते 6.5 च्या आसपास असतो. पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त. आणि मुद्दा क्रमांक 5, जमिनीतून येणाऱ्या रोगांना रोप बळी पडत नाही. मुद्दा क्रमांक 6, रोपाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. मुद्दा क्रमांक 7, कोकोपीट वापरल्यामुळे रोपामध्ये हवा खेळती राहते. मुद्दा क्रमांक 8, कोकोपीटमध्ये अनेक पोषक द्रव्ये असतात. मुद्दा क्रमांक 9, रोपामध्ये ओलेपणा टिकून राहतो. 9 आणि 10, कोकोपीट वजनानं हलकं असतं. आणि त्याचबरोबर कोकोपीट हे किती महत्त्वाचं आहे आपण पाहिलंच आहे. वाहतुकीला सुयोग्य आहे आणि रोपं चांगल्या दर्जाची तयार होतात. शेतकरी बंधूंनो, तुम्ही अशा नवनवीन तंत्रज्ञानाला फॉलो करणं खूप गरजेचं असतं. आणि अनेक समस्या आल्या तरी आपल्याला यामधून फारसं नुकसान होत नाही. कोकोपीटचं महत्त्व. कोकोपीट वापरल्याने सर्व रोपे वेळेवर तयार होतात. कोकोपीट वापरल्याने मुळांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता टिकून राहते. रोपांना हवा खेळती राहते. अनेक ठिकाणी आता रोपवाटिकेच्या ठिकाणी कोकोपीट वापरताना आपल्याला दिसून येते.
शेतकरी बंधूंनो, रोपवाटिकेमध्ये नारळाच्या जटांचं महत्त्व खूप बघणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये नारळांचं उत्पादन घेतलं जातं. तर जास्त जर पाहायला गेलं तर कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नारळांचं उत्पादन घेतलं जातं. तो समुद्री भाग असल्यामुळे. पण त्या तुलनेने काही राज्यामध्ये नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्या ठिकाणी कोकोपीट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. तर नारळाचं महत्त्व किती फार महत्त्वाचं आहे तर आपण बघितलंच आहे. तर सांगायला गेलं तर तुम्ही कोकोपीट तयार करत असताना बारीक सारीक गोष्टी विचारात घेऊन शेतकरी बंधूंनो, कोकोपीट तयार करायला काहीच हरकत नाही. पण शक्यतो तुम्हाला जर काही संकल्पना जर जमल्या नाही तर कृषी केंद्रावर जाऊन कोकोपीट तुम्ही आणू शकता आणि घरच्या घरी रोप तयार करण्यासाठी कोकोपीटचं महत्त्व खूप आहे छान. आणि त्याच प्रकारे जर उपयुक्त माहिती वाटली तर तुम्ही या माहितीच्या माध्यमातून घरच्या घरी रोप तयार करण्यास तुम्हाला एक नवीन संधी मिळेल. बियाण्यामध्ये बचत होईल, त्याचबरोबर तुमच्या वेळेमध्ये बचत होईल, त्याचबरोबर रोपं वेळेवर लावण्यासाठी तयार होतील. असे असंख्य कोकोपीटचे फायदे आहेत. तर ते फायदे आपण जाणून घेऊन त्यामध्ये आपला चांगला वेळ देऊन आपली एक चांगली रोपवाटिका तयार करून आपल्या शेतीमधून चांगल्या दर्जाचं उत्पादन घेण्यासाठी नक्कीच कोकोपीटचा आधार तुम्हाला मिळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, शेती संदर्भातल्या या महत्त्वाच्या विषयामध्ये आपण पाहायला हवे की चांगल्या दर्जाची माहिती ही यूट्यूबच्या माध्यमातून कशी पोहोचवता येईल या बारीक सारीक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आणि पुन्हा भेटूया शेती संदर्भातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन माहितीसोबत, एका नवीन चर्चेसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.